नमस्कार. किरण किसान पाठशालासोबत बाउंड्रीवर नेपियरची लागवड आणि त्याच्यामध्ये केळीची लागवड हा जवळपास किसान पाठशालाचा जो पॅटर्न आहे पूर्ण भारतात आजपर्यंत रुजू झालेला आहे. 70-30 पॅटर्नने झिगझॅग पद्धतीने केळी लागवड आणि पूर्ण शेड्यूल इथे फॉलो केलेलं आहे. चला शेतकऱ्यासोबत बोलूया आणि या प्लॉटचं अजून काय वैशिष्ट्य आहेत ते जाणून घेऊयात. शेतकरी आहेत आणि सोबत आमचे प्रतिनिधी आहेत भागवत सर. बोला. नमस्कार. मी भागवत ठाकरे, जळगाव जामोद बुलढाणा महाराष्ट्र, किसान पाठशाळा प्रतिनिधी. आणि हे आपले शेतकरी आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? दिनेश रमेश कोकाटे, बरं. राहणार धानोरा महासिद्ध, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. किती लागवड आहे? ही 3000. 3000. कधीची लागवड? 23 मार्च 2025. 23 मार्च. बरं. किती रोपं? 3000 खोड सर्व. 3000. 3000. आपलं BK प्लस BK प्लस 5x7 5x6. 5x6 केले झिगझॅग पद्धतीने. हो. बरं. काळी माती, नाली पाली केली व्यवस्थित आणि ही प्रोडक्शन बंच बघू शकता. केळीची हे मोजा ना संख्या. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 2 22. गोबर पोटली, कलर कोड, मार्किंग सगळं केलेलं आहे. 17 कशी केली सुरुवात? मार्चची साधारण लागवड आहे 5x6ची. ॲक्च्युली इथं लागवड करायची 7ची. परंतु काय की आजूबाजूने जे शेतकरी असतात ना तर ते करू देत नाहीत. आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे लागवड आपली 5x7 असायला पाहिजे होती. कारण की बा हे दाटली आणि किंवा सिगा टोका करपा, कारण की या गावातली जेवढी लागवड आहे हे सगळी 5x5ची लागवड आहे. आता त्यांना काय प्रॉब्लेम आले, आता ते हे पाहून त्याचं असं म्हणणं आहे की बा लागवड ॲक्च्युअली हे पाहिजे आणि रोपाची लागवड पाहिजे. तर अशा प्रकारे इथे हे जे लागवड यांनी आपण जे पहिल्यांदा जे सांगितलं तर यांनी 100% किसान पाठशालेवर भरोसा ठेवून अंतर वाढवलं, झिगझॅगमध्ये लागवड केली, नाली पाली केली. नाही तर असं शक्यतो कोणी करत नाही, कारण की याच्यात बी बोरू लावला होता ना तर बरेचसे शेतकरी यांना म्हणत होते बा हे बोरू लावला की केळी लावली, अशी परिस्थिती होती. तर त्यांनी बोरू सुद्धा लावला. त्यामुळेच आता आपण हे पाहू शकतो की याच्यात ग्रीनरी किती आहे आणि पानाची संख्या. आणि म्हणजे जे बी इथं शेतकऱ्यांनी केलं ना हे जनरल शेतकऱ्याच्या विरुद्ध कामं केले सगळे. म्हणजे बाकीच्या शेतात आपण पाहतो तर पूर्ण पानं काढलेली असतात, त्यांनी एक पण पान काढलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कचरा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकात नाली पाहते, यांनी फक्त एकाच्यात नाली केली, एक पट्टा ठेवला आणि बोरू कचरा पूर्ण एका याच्यात टाकला. त्यामुळे आपण पाहू शकतो की ग्रीनरी जे पाहिजे ते एकदम इथं 100% ग्रीनरी आहे आणि 70-30 पॅटर्न पूर्ण फॉलो केलेले असल्यामुळे रिझल्ट आहे त्याचे. आणि जे शेड्यूल आहे तो शेड्यूल त्यांनी 100% किसान पाठशालेचा जो आपण गाईडलाईन देतो त्यानुसार त्यांनी तो 100% फॉलो केलेला आहे. बरं. आता इथे मी बरेच प्लॉट बघितले, म्हणजे 5x5चे प्लॉट होते सगळे सिगाटोक आलेले. तुमचा काय अनुभव की 5x6 म्हणजे जवळ लागवड केली तर सिगाटोका आरामशीर येतेच. याच्यावर जवळपास नाही सारखा आहे, नाहीच्या बरोबरच आहे. एकदम सुरुवातीला मायनर आला होता, म्हणजे की पावसाळ्याचा वातावरण होता त्यावेळेस आला होता. पण त्यानंतर काही सिगाटोका इथं म्हणजे एका फवारणीमध्ये तो कंट्रोल झाला. आणि ज्यांचे प्लॉट जवळ म्हणजे घन लागवड आहे, 5x5 वाली लागवड आहे, तर त्यांच्यामध्ये कंट्रोल नाही झाला. आज दुरी त्याच्या फक्त 4-4, 5-5च पानं आपल्याला सापडतात. आणि इथं आपण पाहिलं तर पानं एकदम जेवढ्या फणी आपण ठेवत असतो ना त्यापेक्षा जास्त पानात आज रोजी आहे. जास्त पानं म्हणजे की जेणेकरून याची 100% जे पोषण व्हायला पाहिजे, बरोबर, जे आपण बॉक्स पॅकिंग साठी जे म्हणतो, बरोबर, एक्सपोर्ट साठी जे आपण तयारी करतो ते या शेतकऱ्याचे आतापर्यंत 100%. तुमचा अनुभव काय वैयक्तिक माझं पहिलंच वर्ष होतं. दादाशी फर्स्ट टाइम आहे. दादाशी संपर्क झाला, दादाच्या मार्फत रोपं भेटले, गाईडलाईन चांगलं व्यवस्थित आहे.
5x7 हे म्हणजे 5x7चा विचार दादाने सांगितला होता, हं. पण मी नवीन असल्या कारणानं हं. जसं लोकांना थोडं शेतकऱ्यांना मनामध्ये थोडं भीती भीती दिली होती. वरून, त्या हिशोबानं आज रोजी मी दादाला म्हणत होतो की नाही आता काय मला रिझल्ट आहे तुमचा? रिझल्ट मला भरपूर आहे. नाही, हे 5x6 8 केलं असतं, 9 केलं असतं तरी चाललं भविष्यामध्ये असतं. जर लावायचे विचार असला तर आपण 7 पर्यंत घेऊ शकतो. घेऊ शकतो. हो. हं, हं. मेहनत जर व्यवस्थित आहे तर तुमचा 7-9 मध्ये होते. दादाने होते. 1-2 प्लॉट पाहायला पाठवतो पण मला. हं. तुमचं एक आहे पण याच्यात पील ठेवलेलं आहे का याच्यात? पीलचं थोडं नाही, पीलचं काय झालं की पील ज्यावेळेस नेमके ठेवायचे होते त्यावेळेस याच्यात पीलच नाही सापडून राहिले, म्हणजे निघूनच नाही राहिले. निघतं. हा. म्हणजे पिलाचा हा जो अनुभव आहे ना, हं. म्हणजे शेतकरी चुकते कुठे, हं. घड आल्यानंतर बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की आपल्याला त्यावेळेस ठेवायचे आहे. हं. आणि जर पील ठेवायचं असतील ना तर हं. म्हणणं की घड याच्या आधी जर ठेवलं ना तर त्या बरोबर. पिलाची हाईट चांगली वाढते. बरोबर. आणि जर तुम्ही जर घड आल्यानंतर जर ठेवायचं नियोजन ठेवलं हं. तर ते पिलं वाढत नाही. म्हणजे घड Generally असताना हाच आहे. हा. बरेच शेतकरी आहेत महाराष्ट्रातले आणि हा पॅटर्न आहे 70-30 जे शेतकरी करतात त्यांचं एक सगळ्यात मोठी चूक ही होती की पील योग्य वेळी ठेवलं जात नाही. जनरली असं असतं की जसं भागवत सरांनी सांगितलं की बंच निघण्याच्या अगोदर जर पील ठेवलं तर त्याचं आउटपुटही चांगलं होतं, उत्पादनही चांगलं येतं. पण जसं बंच लागायला सुरुवात होते त्यावेळी संख्याही कमी होते पील निघायची आणि जे पील येतं त्याला म्हणजे त्याचा आउटपुटला थोडा फरक पडतो. तर जेवढेही ते 70-30 करतात, झिगझॅग पॅटर्नने करतात, त्यांनी जर योग्य वेळी पील ठेवलं ना तर अजून चांगले रिझल्ट तुमचे येतील. शक्यतो असं असतं की ते जर पील येत नाही, थोडं मागे पुढे झालं, बंच यायला सुरुवात झाली आणि त्यावेळी तुम्हाला जर पील ठेवायला असेल आणि पील येत नसेल तर त्यावेळी अमोनियम सल्फेटचा वापर करा. थोडं ज्या बाजूला तुम्हाला पील ठेवायचं आहे त्या दिशेला थोडं अमोनियम सल्फेट टाका, जेणेकरून जे अटकलेले पील आहेत ते लवकर निघतील आणि तुम्हाला सिलेक्शन करायला थोडं लवकर पॉसिबल होईल. ठीक आहे. भागवत सर मला एक सांगा, जसं आपल्याकडे आता सोलापूरचं एक्सपोर्ट मार्केट बनतंय हा. तसं तुमच्या भागातली आता परिस्थिती काय एक्सपोर्टच्या संदर्भात? सध्या आमच्या भागातली कशी आहे की आता आमच्याकडे एक्सपोर्टर आहेत ना, चालू झाले. चालू झाली हा, चालू झाले. क्वालिटी त्यांना तुमचं दिसायला दिसायला लागली. लागली. एक म्हणजे एव्हरेज माल कमी आहे, हां, मग त्यामुळे बरोबर. शॉर्टेज असल्यामुळे म्हणजे आमच्या इकडे माल एक्सपोर्टचा होत नाही असं नाही, आमच्याकडे बी माल एक्सपोर्टचा होते, फक्त घेणारे व्यापारी एक्सपोर्टचे नाही आहेत. येत नाही. हा, म्हणजे आमच्या म्हणजे संख्या येत कमी. नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे जे लोकल व्यापारी आहेत ना, हं. ते म्हणजे काय भाव दिसू देत नाहीत म्हणा किंवा काय त्याचं त्याला माहित. हा, पण की एक्सपोर्ट पेक्षा बी चांगली क्वालिटी आमच्या एरियातून आहे. म्हणजे आजच मागच्या 2 दिवसाआधी सारगाव मधून जवळपास 1500 रुपयानं बॉक्स पॅकिंग झाली. आताची गोष्ट आहे. आताची म्हणजे आजची तारीख. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जनरल आता काय रेट चालू आहे जनरलचे? आजचा आमच्याकडे जनरलचा रेट आहे 8.5 रुपये आजचा. 850 रुपये जनरलचा रेट आहे आणि बॉक्स पॅकिंगला 1500 रुपये. हा. फरक केवढा आहे बघा. म्हणजे 850 जो हा रेट आहे ना, आमच्या जळगाव जामोद बोर्डाचा आहे. बोर्डाचा आहे. हा, जळगाव जामोद बोर्डाचा. जर तुम्ही अंजनगाव गेले तर तो 900 रुपये आहे. 900 रुपये. हा. आणि हे जे 1500 रुपये घेतले ना तर हे बॉक्स पॅकिंगच्या व्यापाऱ्यांनी दिले. बरोबर. हा, म्हणजे की एक मला बी शेतकऱ्याला हे सांगायचं आहे की आपण बी समजा 800 कोटी आणि 1500 कोटी, 1500 कोटी. हा, बरोबर. जवळपास 700-600 रुपयाचा फरक आहे. डबल हा. झाला ना तो. तर फक्त काय की आपल्याकडे व्यापारी नसल्यामुळे तो फरक आहे. नाही तर आज रोजी बी आपल्याकडचा माल 1000, 1200, 1500 जाऊ शकते असं आपण गृहीत धरू शकतो आजच्या तारखेला. म्हणजे आता एक जनरल सांगायचं आहे की महाराष्ट्रातली जी केळीचे एक्सपोर्टर व्यापारी आहेत, सोलापूर झालं, तुमचं काही प्रमाणात जळगाव झालं, तर हा एक बेल्ट पण आहे तुमच्यासाठी की जिथं चांगल्या प्रकारची केळी होते आणि शेतकरी चांगली मेहनत करतात, चांगली क्वालिटी प्रोडक्शन इकडे करतात. तर जवळपास 3 प्रकारचे रेट असतात केळीच्या याच्यामध्ये. एक टॉप क्वालिटीचा असतो, एक जनरल असतो आणि एक त्याच्यापेक्षा डाऊन असतो. तर मला सांगा, हा आपला पूर्ण प्लॉट आहे, याची कुठल्या कॅटेगरीमध्ये जाईल? आजचा जरा याचा विचार केला तर हा जाते स्कीम मध्ये. म्हणजे 850 रुपये भावामध्ये हा सहज जाते. सहज जाते. हा, म्हणजे खालची फणी पण 850 रुपयात जाते. अच्छा. हा, आजच्या कंडिशन म्हणजे यात 2 नंबरचा विशेष नाही. 2 नंबर आणि नाही. जनरलचा तो आला जरी समजा तर काय की 100 कॅरेट माग 10 कॅरेट तुमचे 2 नंबरचे चालतात, 1 नंबर भाव भेटते. मग तेवढे त्यात कॅरेट निघत पण नाही. मग त्यामुळे तुमचा पूर्ण याचा जो रेट आहे ना हा स्कीमचा रेट आहे. बरं, मला सांगा एक भगवत भाऊ, आता तुम्ही जवळपास 2-3 वर्षापासून इकडे काम करतायत आणि तुमच्याकडे जेवढी आपल्या बी किसानची रोपं जातात, किसान पाठशाळेची गाईडलाईन जाते, जे 5x7चे प्लॉट आहेत
ते आणि आपले रेग्युलर 5x5 चे प्लॉट दोघांमध्ये डिफरन्स आणि त्यांच्या रेटमध्ये इकॉनॉमीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? ज्याही शेतकऱ्याच्या आजपर्यंत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले म्हणा हम्म. किंवा किसान पाठशाला गाईडलाईनचे म्हणा 5x7चे हम्म. खास करून माझ्या एरियातले तरी हम्म. सगळे टॉपचे रेट भेटले. टॉपचे रेट हा. टॉपचे रेट हम्म. फक्त त्याच्यासाठी कसं आहे की लोकल व्यापारी शक्यतो तर घेतलंच नाही. हम्म. आपण त्यांना म्हणजे बाहेरच्याच व्यापाऱ्यांनी त्यांचे माल नेले बरोबर आणि त्यांना जास्तीचे रेट ऑलरेडी ते देऊन गेले. म्हणजे जो रेट जनरल चालू आहे हम्म. त्याच्यापेक्षाही जास्त. म्हणजे मागच्या वर्षी तर 2250 रुपये हायेस्ट रेट आपल्या प्लॉटला भेटला होता क्या बात. मागच्या वर्षी. बरं बरं. प्रभाकर पाटील नांदुराचे. सांगायचं तात्पर्य एक आहे की बरेच शेतकरी अजूनही कन्फ्यूज आहेत की पॅटर्न बद्दल म्हणा किंवा ग्राफ बद्दल म्हणा किंवा आपला गाईडलाईन बद्दल म्हणा, अजूनही त्यांच्या मनात शंका आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची मुख्य शंका ही आहे की आम्ही 5x5च घेऊ आणि 5x7 दिलं तर रोपांची संख्या कमी बसेल, त्याच्यामुळे आमचं उत्पादन कमी होईल. तर तुमचा काय अनुभव आहे त्याच्यामध्ये? तसा जर पाहिला ना तर तसं काही एक फरक पडणार नाही. कारण की जर आपण 1250 जरी झाड लावलं तर काय ते की 100% 1250 झाडं कटेची गॅरंटी आहे. आणि 5x5 मध्ये जर तुम्ही गेलं ना तर 100% 1700 1750 झाडांनी कटत. नाही त्याच्यामध्ये तुमचे कट्टीन 1400 बरोबर 1300 1200 बरोबर. यावरेज 1500 जरी पकडलं ना तरी तेवढे जातील. पण यावरेज त्याची जे सरासरी वजनाची येते ते तेवढी येत नाही. येत नाही. हा. येत आणि नाही. हे Quality- वजन हा कारण की पूर्ण झाडावर जर तुमचा 2-2 किलो जरी मार गेला ना, शिल्लक जरी वाढला ना, बरोबर. तरी ऑटोमॅटिकली तुमचे जे ॲव्हरेज आहे ते तेवढंच येणार. म्हणजे 28-30 टनाच्या दरम्यान तुम्ही इथे जाऊ शकता. 25 टन जरी म्हटलं ना तिकडे बी 18 ते 22 टनाच्या पुढे कोणी जायला बरोबर. तयार नाही नाही. जात. आमच्या एरियात नाही तरी जात. 18 ते 22च्या पुढे कोणीही 5x5 मध्ये 5x5 मध्ये जात नाही. आणि याच्यामध्ये आरामशीर 25च्या पुढे आज रोजी लोक गेले बी आणि 25 टन ॲव्हरेज काढले हा, काढलेलं 5x7 मध्ये. थोडं नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे. तर आहे जे शेतकरी ह्या भागातले जोडू शकतात आपल्या किसान पाठशाला सोबत. बागवत सरांचा नंबर आहे 85 188 38 222. ठीक आहे. नमस्कार. धन्यवाद.